हॅलो एव्हरीवन, ही एकादशीसाठी काढलेली स्पेशल रील तर तुम्ही बघितलीच असेल. बघितली नसेल तर पटकन बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हे डेकोरेशन कुठल्या स्टुडिओचं नाही, तरी आम्ही घरी केलं आहे. तर हे डेकोरेशन दाखवण्यासाठी पूर्ण मी मेकिंगची व्हिडिओ बनवत आहे. तर चला पाहूयात आपण कसं बनवलं आहे ते. दिसायला ती 30 सेकंदाची रील जरी असली तरी आमचं पूर्ण 1-2 दिवस गेलेत त्यात. यासाठी आम्ही पहिल्यांदा बॅकड्रॉपला म्हणून ब्ल्यू कलरचा एक पडदा लावलेला आहे. तुम्ही पसारा तर बघू शकता अख्ख्या हॉलमध्ये काय काय आम्ही गोळा केलं आहे ते. सर्वात खाली एक चादर टाकली आहे, त्यावर व्हाईट परचं कापड ठेवलेलं आहे. हे कुठेही अवेलेबल आहे बाजारात, तुम्ही बाय करू शकता. त्यानंतर चौरंग ठेवून त्यावर विठ्ठलाची हुबेहूब मूर्ती ही कार्डबोर्डनी बनवलेली आहे. ती पूर्ण माझ्या मामानी घरी बनवलेली आहे आणि त्याच्यावरचा गंधही घरी केलेला आहे बरं का. ही आयांशी आत्या आहे श्रवणी, तिने तर खूप मदत केली आहे. आणि ती जे लावत आहे ते वारकरी वारीला चाललेत असं पेपरवर तयार केलेलं आहे. ही सर्व तयारी करत असताना आयांशी आजींनी तुळस तिथं ठेवली, त्यामुळं डेकोरेशनची शोभा आणखीनच वाढली आहे. या मूर्तीच्या मागं जे लाईटिंग आहे त्यासाठी लाईट कनेक्शनसुद्धा आम्ही घेऊन ठेवले. त्यानंतर मी अलगदपणे विठ्ठल रुक्माईची मूर्ती व्यवस्थित सेंटरला सेट केली. आयांच्या हालचालीचा धक्का लागणार नाही याची स्पेशल काळजी घेतली आहे. त्यानंतर तिथे ग्रंथ ठेवून तुळशीची माळसुद्धा ठेवली आहे. आणि आता छोट्या वारकरीसाठी स्पेशल खुर्ची. मग काय, फायनली आमचा छोटा वारकरी तयार होत आहे. आता त्याला गंध लावायचा आहे. गंधासाठी एक तारेचा वापर केला आहे की जेणेकरून शेप तसा यावा. आणि नंतर तो शेप आल्यानंतर जसं वारकरीचा गंध असतो तसा आम्ही द्यायचा प्रयत्न केला आहे. खूप मस्ती करत होता इथं पण तो. थोडा आम्ही ब्रशचा सुद्धा वापर केला आहे, तुम्ही बघू शकता. त्याला व्यवस्थित लाईन यावी यासाठी, कारण की तो खूप हालत होता. त्याला लागणारी पगडी म्हणजेच वारकरी पगडी ही मामानी स्वतः बनवलेली आहे, बघू शकता तो बनवताना. आता वारकरी रेडी झाला आहे, पण त्याला तिथं सेट करणं म्हणजे खूप अवघड काम होतं. त्यासाठी सगळ्यांनीच, माझे मामा मामी, आयांशी आजी, मम्मी, सगळ्यांनी खूप कष्ट घेतलेत. ती पगडी सेट करणं तर खूप डिफिकल्ट होतं, कारण की तो खूप लहान होता ना. बघू शकता तुम्ही, पगडी त्याच्या हालचाली सारखी हालत होती म्हणून आम्ही टोपी वापरायचा निर्णय घेतला. हे फायनल झालेलं डेकोरेशन आहे. अशा प्रकारचं तुम्ही बेबी शूटसाठी यूज करू शकता. नुसतं बेबी शूटलाच नाही तर गणपती, एकादशी अशा अनेक ठिकाणी ही कन्सेप्ट वापरू शकता. असं हे पूर्ण होममेड डेकोरेशन आहे. कसं वाटतं हे आम्हाला सांगा. आणि हीच ती फायनल व्हिडिओ जी मी रीलमध्ये पोस्ट केली आहे. खूप जणांचे कमेंट, लाईक्स आलेत याला. तुम्ही बघितली नसाल तर नक्की बघा, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे याची. आणि तुम्हाला आमचा छोटा वारकरी कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.